काही दिवसांपूर्वी युट्यूबवरती राजा शिवाजी मूव्हीचा टीजर लॉन्च झाला आणि हा टीजर पाहून महाराष्ट्रातल्या बहुतांश जनतेच्या मनामध्ये या मूव्हीसाठी निगेटिव्ह ओपिनियन्स निर्माण झाले. जसे की रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोल शोभत नाही, जेनेलिया यांना नीट मराठी बोलता येत नाही, फिल्म मध्ये इमोशन्सची कमी वाटते, तसेच अर्ध बॉलिवूड या पिक्चर मध्ये भरला आहे. आणि कुठे ना कुठे आपल्याला हे ओपिनियन्स खरी सुद्धा वाटत होती. कारण याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण लास्ट इयर पाहिलेला छावा चित्रपट. लोकांनी थेट राजे शिवाजी या मूवीला छावा चित्रपटाशी कम्पेअर करायला सुरुवात केली. पण आपल्याला माहित आहे की छावा एक असा चित्रपट आहे जो 100 वर्षांमध्ये फक्त एकदाच बनू शकतो. कारण आपण या पिक्चरचा ट्रीजर आणि ट्रेलर पाहून आपल्या डोळ्यात पाणी आलेले आहे. आणि जेव्हा आपण थिएटरमध्ये बसून हा पिक्चर पाहत होतो, तो एक्सपिरियन्स तर आपण शब्दात पण मांडू शकत नाहीत. कारण लोकांना लिटरली वाटत होते की लोक टाइमलाईन मध्ये मागे आलेत आणि महाराजांचा इतिहास हा आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत. थिएटरमध्ये बसल्यानंतर सळसळत होते. पण कारण प्रत्येक ऍक्टरने त्या मूवीमध्ये टॉप लेवलची ऍक्टिंग केली आहे. आपल्या 100% त्या पिक्चरसाठी दिले आहे. आणि यामुळे जेव्हा लोकांनी राजे शिवाजी या मूवीचा टीजर पाहिला, तेव्हा लोकांना त्यामध्ये कुठे ना कुठे कमतरता दिसून आली. पण काल जेव्हा या मूवीचा ट्रेलर लॉन्च झाला, तेव्हा लोकांना तो ट्रेलर खूप आवडला. कारण त्यामध्ये आपल्याला ते इमोशन्स फील होत आहे. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला, ही ऐतिहासिक घटना आपण या पिक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आपण फक्त टीजर आणि ट्रेलर पाहून या मूवीवरती नाराज होणे थोडंसं चुकीचं आहे. जेव्हा आपण थिएटरमध्ये प्रत्यक्ष या मूवीचा एक्सपिरियन्स घेऊ, तेव्हा आपल्याला समजेल की खरंच ही मूवी चांगली आहे की नाही. आणि तसे त्यामुळे मी राजा शिवाजी या मूवीचा ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.